नमस्कार, मी राहुल पेंडे, जिल्हाधिकारी नांदेड. नांदेड शहरामधल्या सगळ्या नागरिकांना आज आवाहन करतो, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं काल रात्री आणि आज दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला. आजचा जरी आपला पाऊस थांबला असला तरी नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना या सगळ्या वरच्या पट्ट्यामध्ये पाऊस होतो आहे. आणि हा सगळा जो विसर्ग आहे तो आपल्याला गोदावरीमध्ये येणार आहे. आणि आता जे इरिगेशन विभागाचे जे आकडे आहेत त्यामध्ये हा विसर्ग 3-3.25 लाखापर्यंत जाऊ शकतो. एवढा विसर्ग आत्तापर्यंत आपण कधीच केलेला नाही आहे. त्यामुळं आपली आत्ताची जी पाण्याची लेवल आहे 53.5 आहे, म्हणजे डेंजर लेवलला आपण जवळजवळ पोहोचलो आहे. आणि 2006 साली 357 लेवल आपली झाली होती. इरिगेशन विभागाच्या रिपोर्टप्रमाणे उद्या सकाळी 8 वाजता 355, म्हणजे डेंजर लेवलपेक्षाही 1 मीटर जास्त आपली हाईट होणार आहे. माझ्या सर्व नागरिकांना, नांदेडकरांना आव्हान आहे की जे नेहमीच्या आपल्या नदी पात्रा शेजारचे जे रहिवासी आहेत त्यांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं. आपल्याला आज रात्रीमध्ये आपल्यासाठी फार क्रिटिकल वेळ आहे, कारण रात्रीमध्ये जर पाणी आलं तर आपल्याला वेळ मिळणार नाही. हे सगळ्यांना आव्हान आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करावं, रात्रीतून शिफ्ट व्हावं आणि उद्या सकाळनंतर आपण परिस्थिती परत एकदा बघू आणि मग ती परिस्थिती बघून आपण पुढचा निर्णय घेतो. धन्यवाद. बरं, येणारं पाणी आहे की वरच्या पाणीमुळे डेन्सिटी वाढली? हे येणारं म्हणजे विसर्गाचं पाणी आहे, कारण नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस चालू आहे. आता हे कंट्रोल्ड कॅचमेंट आणि अनकंट्रोल्ड जो कॅचमेंट आहे सगळंच पाणी आपल्याला येणार आहे. आपलं विष्णुपुरी धरण आता फुल झालेलं आहे. त्यामध्ये आपण जे काय पॉकेट तयार केलं होतं सगळं भरलेलं आहे. आता आपल्याला साठवायला जागा नाही, आपल्याला पाणी सोडणंच भाग आहे. आणि जेव्हा आपला इनफ्लो हा इतक्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे तर आपलं डिस्चार्ज पण तेवढाच मोठा राहणार आहे. आपण बघितलं की आपला 2.80-86 मध्ये आपला नावघाट वगैरे पाण्याखाली गेलेलं आहे. काही ठिकाणी पाणी ऑलरेडी आलेलं आहे. जर तो 3-3.25 लाखापर्यंत गेला तर 100% ही डेंजर लेवल क्रॉस होऊन 355 लेवल उद्या सकाळी होणार आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये शिफ्टिंग करणं तात्काळ भाग आहे. धन्यवाद.